अहिल्यानगर जिल्ह्यातील जो अकोला तालुका आहे, अकोले तालुक्यातील जे ब्राह्मणवाडा गाव आहे, खरं तर तिथं 1 तारखेला अतिशय दुर्दैवी घटना घडली होती. ब्राह्मणवाडा गावातील ज्या काही महिला आहेत आदिवासी ठाकर समाजाच्या, मीनाबाई बाळशीराम मध्ये यांना त्यांच्या 2 मुलांना तसेच समाजातील अन्य काही जी काही मुलं होती त्यांना देखील गंभीर स्वरूपाची मारहाण खरं तर त्या ठिकाणी झाली होती. 1 तारखेला ही घटना झाली. बरं, मारहाण ज्यांनी केली, ज्यांच्यावर असा आरोप आहे, ते ब्राह्मणवाडा गावातील उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील व तिथले काही नागरिक असतील. या सगळ्यांवर खरं तर हा आरोप आहे. 1 तारखेला घटना घडून आज तारीख आहे 18. अद्यापही कोणताही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नव्हता. उलट पक्षी तिथले जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या दबावात येऊन किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार अकोले पोलिसांनी खरं तर ह्या ज्या मीनाबाईमध्ये आहेत त्यांच्यावरच अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. गेल्या 18 दिवस कोणतीही कारवाई या ठिकाणी होत नव्हती. या सगळ्याची माहिती जेव्हा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत लकीभाऊ जाधव यांना ही सगळी माहिती मिळाली आणि त्यांनी खरं तर आज अकोले पोलीस ठाण्यावर एक मोर्चाचं एक निवेदनाची खरं तर नियोजन केलं होतं आणि ह्या नियोजनासाठी काही वेळातच लकीभाऊ जाधव हे अकोले पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर तिथून पुढं काय काय हालचाली होत आहेत, काय काय घटना घडत आहेत, त्या सगळ्या घटना आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार. 1 तारखेला आमच्या मुलावर हात टाकल्यामुळं आम्ही विचारायला गेलो तर त्यांनी शिगाळे केले, त्यांनी आम्हाला हाणमार केली, चौकात घेऊन आम्हाला एवढ्यांना पण मारलं. पोरं म्हणजे अजून 2-4 पोरं होते माझ्यासोबत मायवाले. तर मुलाला का हाणमार झाली, म्हणजे कोण याला पहिल्यांदा मारलं ना? हा, मा मुलाला ते काम नेमकी घटना झाली होती सांग. कारण नसताना आम्ही कामावर चाललो होतो. तो वरतून आला, आमच्या गाडीची चावी बुचकडा लागला. गाडीची चावी बुचकडत असताना मी त्याचा हात पकडला तर त्याने मला मारलं. मग सकाळी आम्ही त्याला विचारण्यास गेलो. तो कोण होतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिथं सुभाष गायकर. त्याने पहिल्यांदा तुला मारहाण केली? हा. बरं, तुला मारहाण केल्यानंतर मग तुझी मम्मी दुसऱ्या दिवशी हा विचारपूस करण्यासाठी गेलो का आम्ही. मारलं? हा. बरं, मग तिथं तुम्ही गेल्यानंतर काय झालं पुढं? काय झालं, त्यांनी आम्हाला चौकातच धरून विचारायच्या अगोदर शिगाळे केले आणि लगेच आम्हाला चौकात धरून त्यांनी मारहाण सुरुवात केली. जवळजवळ त्यांनी अगोदरच माणसं पब्लिक गोळून ठेवली होती. इतकी मारहाण केली पूर्ण. तर त्यानं म्हणजे बाई माणूस असून तो म्हणला, तू बाई माणूस या, मी तुला काय घाबरणार आहे का मारायला. तिथं मारलं चौकात. तर त्याने आम्हाला तिथून परत ग्राम पंचायतमध्ये नेलं वडीत आम्हाला मारायला. ग्राम पंचायतमध्ये नेलं. मग त्याने आम्हाला इतकं मारलं, मला असं मारलं तर लाथा घातल्या काय, तर बुक्के घातल्या काय, तर डोळे फोडले, माझी साडी ओढली त्यांनी, कोणी केसाला धरून ओढलं. तर काही एवढी पब्लिक पुरुष माणसानेच मारलं. किती जण होते मारायला बरेचसे होते, जवळजवळ 50-60 माणूस असेल. पण मग एवढे मारायला जमल. वर पोलीस पाटलानं सुद्धा मारलं, सरपंचानं मारलं. कोण कोण ओळखीचं होतं तुमच्या? त्याच्यात थोडेच ओळखीचे होते आमचे, पण मग सगळे गावच जमा करून. नाव पप्पू हांडे होता एक, प्रणित गायकर, प्रमोद आरोटे सर, म्हणजे ते ब्राह्मणवाडी शाळेत शिकविते. प्रमोद आरोटे, परत सुधीर हांडे, समीर हांडेचा भाऊही होता. आणि पप्पू हांडे वनकुटे गावचा होता. म्हणजे असे ओळखीचे 7-8 माणसं होती. बाकीची नाव माहिती नाही ना बाकीच्यांचे. ग्रामपंचायत मधलं कोण कोण होतं? ग्रामपंचायतमधले सरपंच आणि पोलीस पाटील. सरपंचाचं काय नाव आहे? सरपंच सुभाष गायकर. नाही, ते आम्हाला नाही एवढं माहिती. उपसरपंच वाटतं सुभाष गायकर. तुम्हाला तिथे चौकात मारहाण केली, त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये काय काय झालं? तिथं कशाला नेलं? ते मारायला नेलं तर आम्हाला कवड लावून मारलं त्यांनी, कडे घालू मारलं आम्हाला त्यांनी. ग्रामपंचायतमध्ये नेल्यानंतर दरवाजा लावून मारलं? हा, आधी एका रूम मध्ये मारलं, तिथून दुसऱ्या रूम मध्ये नेलं, तिथं पण मारलं आम्हाला दुसऱ्या रूम मध्ये पण. एवढी गंभीर मारहाण करायची कारण काय? काय फक्त मुलाला मारलं होतं ते विचारायला गेलतो त्याच्यावरून. ते म्हणे आजा ठाकरांना काही की आम्ही काय पाहतो म्हणे, आला ठाकरांना मार, असं डायरेक्ट बोलला. लगेच धावला मारायला. मग त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला फॉलोअप घेत होते, पाठपुरावा करत होते, नंतर काय झालं पुढं? मग 1 तारखेला गुन्हा झालाय, आता 18 तारीख आहे. मधले 18 दिवस म्हणजे नेमकी काय झालं? मग ते आमचे घेतच नव्हते ना, ते नुसते ते सरपंचाचे पुरुषी घेत राहिली. हे माणसं आहे ना,
पोलीस स्टेशनमध्ये काय केलं, सरपंचाला आम्ही हाणमार करू नये म्हणून त्याचंच पुरतुरे करीत राहिलं. आमचं काही याने पुढं घेतलं नाही. घेतलं तुमच्या कोणता गुन्हा दाखल केला त्यांनी? आमचे गुन्हा दाखल केले सरपंचाला मारलं म्हणून. म्हणजे तुम्हाला मारण झाली तर झाली, तुमच्याच गुन्हा दाखल हा, मग आम्हाला त्यांनी इथं आणून टाकलं होतं. गाडी बोलावली होती आम्हाला त्यांनी. झाला. तुम्हाला घ्यायला पोलीस गाडी आली गावात? हा, त्यानं बोलावली होती, पोलीस गाडी आली ती आम्हाला न्यायला. मग इथं आणल्यानंतर तुम्हाला काय केलं? दुसऱ्या दिवशी जामीन केला का सोडलं इथं? काय नाही, आम्हाला इथं आणल्यावर मग त्याला गपचे गप काढून दिलं आणि मग आम्हाला सोडून दिलं. 7-8 वाजता सोडून दिलं आम्हाला. आपण त्या व्हिडिओमध्ये तर स्पष्ट दिसते ना तुम्हाला मारहाण झाली, धक्काबुक्की झाली चौकात. मारहाण म्हणजे लय मारहाण झाली. इथं डोळ्यावर लात मारली, मला डोळ्यानं दिसत नाही. इथं शेतीत लाता घालेले, बुटाचे लाता घालेले, ते सुद्धा दुखतंय. इकडून श्वास घ्या गेला की इकडून दुखतंय. या पोराच्या कानातून दोन्ही रक्त निघतंय. या पोराच्या इथं मानकाटीला लागलं होतं, पूर्ण रक्तानं भिजून गेला होता. एवढ्यापर्यंत त्यांनी मारहाण केली. तरी मग ते पोलीस पाटील आणि सरपंच काय कामाला बा, त्यांनी दखल घ्या पाहिजे का नको? पोरांना दापाय पाहिजे का नको? झालं असेल ते वाहू द्या, पण मग त्यांनी दापाय पाहिजे ना. वरून तेच आम्हाला मारायला दावायचे दोन्ही. मग त्यांचं करायचं काय बा? त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. बाकी काहीच म्हणणं नाही आपलं. अटक म्हणजे झालीच पाहिजे. आता तुम्ही मोर्चा घेऊन आलते, लक्की भाऊ जाधव देखील इथं आले. आता काय म्हणणे बा पोलीस प्रशासनाचं? आता म्हणजे गुन्हा दाखल करून घेतायत का ते? हा, घेतेत म्हटलं घेते असं मग म्हणतात. मग अजून काय माहिती, म्हणजे अजून दाखल नाही झाला? अजून दाखल झाला नाही. ते म्हणतात घेतोय गुन्हा दाखल करून. कारण आम्ही असे 2-4 दिवस फिरत होतो, पण आमचा गुन्हा काय त्यांनी दाखल करून घेतलाच नाही. आज खऱ्या अर्थाने 1 तारखेची घटना आहे आणि आज 18 तारीख आहे. म्हणजे हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायद्याचा आज वचक राहिला नाही या गुंडांवरती. आणि अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक खऱ्या अर्थाने हे निष्काळजी झालेले दिसतात मला. कारण अहिल्यानगरमध्ये खूप मोठ्या घटना करतात. एक पाथर्डीची पण एक आदिवासी भिल समाजाची घटना होती, आपण बघितलं असेल. गुन्हा दाखल होत नव्हता. ते वंचित बहुजन आघाडीचा कोणतरी कार्यकर्ता होता, ते अंगावरती रॉकेल उतरून घेतलं आणि तिथं एक दुर्घटना घडली. म्हणजे असे जर SP अशा जिल्ह्यांमध्ये असतील तर जनता कशी सुरक्षित असणार आहे? कारण SP साहेबांच्या निष्काळजीपणामुळं आज या अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या पोलीस स्टेशनला आदिवासींची केस घेतली जात नाही. कारण SPंना आदिवासी समाजावरती अन्याय होऊ द्यायचा आहे, आदिवासींची बाजूच मांडून घ्यायची नाही, आदिवासींचा गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, हे अहिल्यानगरचे SPंची मानसिकता झालेली. आणि खऱ्या अर्थाने असे SP जातीयवादी असतील मला वाटतं. ह्या घटनेला जबाबदार SP आहेत. कारण त्यांनी 18 दिवस झालं त्यांच्या अकोले तालुक्याचे PI साहेबांनी गुन्हा दाखल नाही करून घेतला. आता वरच्या लोकांना माहितीच होतं, न्यूजला बातमी आली होती. SP का झोपा काढत होते का? त्यामुळं मी अहिल्यानगरचे SP त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि अशा जर घटना घडत असतील आम्हाला SPंच्या विरोधात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आवाज उठवावा लागेल. SPंनी आदिवासींच्या बाजूनी जागृत राहिलं पाहिजे, आदिवासींची केस घेतली पाहिजे आणि जे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना निलंबित केलं पाहिजे जर गुन्हा दाखल होत नसेल तर. म्हणजे आदिवासींच्या आयुष्यात संघर्ष झालेला आहे. म्हणजे घटना घडली, आंदोलन करायच्या नंतर गुन्हा दाखल होणार का? म्हणजे आदिवासीला गुराढोरासारखं मारायचं. त्या सुभाष गायकरनी 2 वर्षापूर्वी पण एक वाघमारेगा पवार नावाचा व्यक्ती होता कोणतरी, त्याला पण कपडे फाडूपर्यंत मारलं होतं. त्याचा कांद्याचा कसला व्यवसाय, शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. शेतकरी फोन करतात मला की आमचे पैसे बुडवले, आम्ही पण त्याचा फसवून गुन्हा दाखल करू. म्हणजे अशा घटना आहेत. आणि हा शिंदे गटाचा एक गुंड आहे पाळलेला, तिथं अक्षरशः सरपंच आदिवासी समाजाचा आहे. त्या सरपंचाला कुठलाही अधिकार ठेवलेला नाही ह्या सुभाष गायकरनी. सगळे अधिकार याच्याकडे आहेत. नामधारी फक्त सरपंच ठेवलेला आहे त्या ब्राह्मणवाडे गावामध्ये. आणि सगळी टाळूवरचं लोणी त्या गावच्या जनतेचं खाण्याचं काम हा करतोय. आणि खऱ्या अर्थाने सुभाष गायकर सारखे जे जे गुंड असतील शिंदे गटाच्या नावाखाली किंवा कोणत्या पक्षाच्या नावाखाली दादागिरी करत असेल आदिवासी समाजावरती, त्यांना कायद्याच्या माध्यमातून ठेचायचं काम आम्ही लोक करणार. आणि आरोपीला कधी जात नसती, तो कुठल्या जातीचा असू द्या, तो माझा आदिवासी असला तरी चालेल, तो जर अन्याय करत असेल तर त्याला ठेचायचं काम केलं पाहिजे. आम्ही या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात राहतोय, या सह्याद्रीत
अध्यक्ष राघोजी भांगरे, राया ठाकरे यांनी रक्तरंजित क्रांतीचा इतिहास लिहिलेला आहे. बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आज आम्ही न्याय मागायला आलेलो आहे आणि PI साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, एवढे दिवस का लागले, एवढे दिवस होऊ नये, अजून गुन्हा दाखल होत नसेल तर आमचा कायद्याच्या बालेकिल्ल्यावरती विश्वास उडेल आणि आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. तेव्हा कुठंतरी ह्या समाज बांधव एकत्र आल्याच्या माध्यमातून या सगळ्या समाज बांधवांची एकजूटता दिसून आज खऱ्या अर्थाने त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. काय पोलीस प्रशासन काय बोललं, म्हणजे तुमच्या काय चर्चा झाली? पोलिसांचे असेच उडवडचे उत्तरं, खरी घटना तुम्हाला माहीत नाही, असं झालं तसं झालं, मला बाकीचं काही माहीत नाही म्हटलं. ती एक आदिवासी महिला आहे, त्यांना माहीत आहे एवढं 50-60 लोक एकत्र येऊन त्या महिलेला मारतात, पण ती महिला मरून गेली अशी तरी तुम्ही गुन्हा दाखल नसता केला, गेली ती अचानक मृत्यू झाला असं बोलले असे तुम्ही लोक. म्हणजे माणूस मेल्यानंतरही गुन्हा दाखल होणार नाही, जिवंतपणे दाखल होत नाही, तर मेल्यावरती काय होणार आहे गुन्हा दाखल. आणि त्यांना समजून सांगितलं व्यवस्थित, त्या महिलेला मारलं आहे, तिचा डोळा फुटला आहे, उद्या डोळा हा फुटून गेला असता तर इथं लागलेले खूप लागले, उद्या तिचं इथं आतमधून काही इजा झाली असेल त्याची पण आपल्याला दवाखान्यात चौकशी करावं लागलं, भविष्यात तिला त्रास नको. तरी हे निष्काळजीपणासारखे वागतात. म्हणजे असे पोलीस प्रशासन असेल तर कधी जनता सुरक्षित राहणार नाही. अशाच पोलीस प्रशासनाच्या वरदास्तानी असे गुंड सुभाष गायकरांसारखे माज करतात. त्यामुळं त्यांना विनंती केली तुम्ही गुन्हा दाखल करा, त्यांनी गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू केलेली. आता हे आंदोलन त्या आदिवासी महिलेवरती झालेल्या मारहाणीच्या विरुद्ध असून त्या आरोपीला तात्काळ गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी यासाठी हे आंदोलन होतं आणि आम्ही तशा प्रकारे निवेदन पण दिलेलं आहे. जर अटक झाली नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणे आंदोलन करावं लागेल. देशातील नाही, देशातील सगळ्या राज्यात हे आंदोलन पेटतं ठेवू आम्ही, महाराष्ट्रात नाही तर देशात हे आंदोलन चालू.